शुभ दुपार सगळ्यांना। तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला आता कपडे वगैरे सगळे वाळलेले होते, तर तेच सगळे मी आज घडी करायला घेतलेले होते। आणि आज छान सकाळी ऊन पडलेलं होतं, त्यामुळे कपडेही आज लवकर वाळून गेलेले होते। आणि आज जरा ऊन होती ना, त्यामुळे थोडे टावेल वगैरे मी धुवायला टाकलेले होते। कारण कुठली एक्स्ट्रा कपडे वगैरे धुवायला टाकायचे म्हटले की सकाळी सकाळीच थोडेसे धुवून घेतले की बरे राहतात। कारण वातावरण कधी चेंज होईल याचा काहीच नेम नसतो। आता थोड्या वेळामध्ये ऊन दिसते, तर थोड्या वेळात पाऊस येत असते, त्याच्यामुळे कधी एक्स्ट्रा कपडे वगैरे काढायचे असले की थोडेसे लवकरच मी लावून देत असते। तर आज जरा टावेल वगैरे टाकले होते, तर ते सगळे घडी वगैरे करून कपाटात ठेवून दिले मी। आणि बाहेर रिमझिम असा आता पाऊस थोडा सुरू झालेला होता। आणि बघा गुलाबाच्या फांदीला म्हणजे लाईट पिंक कलरची छान एकाच फांदीला 2 आणि लाल कलरची पण एकाच फांदीला अशी 2 मस्त फुलं आलेली होती। आणि खरंच खूप छान वाटत होती ती सगळी फुलं वगैरे बघून। आणि आता अगदी पावसाळा सुरू झाला की रोज फुलं येत असतात त्याला, आणि खूप छान वाटतात ती सगळी फुलं वगैरे बघून। आणि वेदरही आता थोडंसं चेंज झालेलं होतं, सकाळपासून छान ऊन होती, मात्र आता आभाळ आलेलं होतं आणि थोडा पाऊसही सुरू झालेला होता। आणि अपेक्षा इकडे जरा ड्रॉइंग करत बसलेली होती, म्हणजे कलरिंग करत होती ती म्हणजे ऑनलाईन ही बुक मागवलेली आहे तिच्यासाठी। तर सगळ्या अशा डिझाईन्स बनलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये कलर फिल करावे लागतात। तर हे सगळे तिने असे फिल केलेले आहेत कलर। आणि भरपूर वेळ लागतो हे सगळे कलर भरायला, कारण खूप असं बारीक डिझाईन असतात त्या सगळ्या बनवलेल्या। तर अभ्यास वगैरे झाल्यावर जेव्हाही तिला वेळ मिळतो तेव्हा हे सगळे कलरिंग वगैरे ती करत बसलेली असते। तर आता सायंकाळ झालेली होती आणि मग मी देखील फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा वगैरे लावून घेतला। तर सायंकाळी देवाजवळ तुळशीजवळ दिवा वगैरे लावला की खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये। तर चला आता दिवा वगैरे लावून झाला माझा आणि त्यानंतर आता मला स्वयंपाकाला लागायचं होतं। तर स्वयंपाकामध्ये आज मला कारल्याची भाजी करायची आहे। तर आधीच मी चिरून त्याला मीठ वगैरे लावून ठेवून दिलेलं होतं। तर कारल्याला आधीच मीठ थोडं लावून ठेवलं की त्याचा जो कडूपणा आहे तो कमी होतो, म्हणून त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं मी। आणि एक कुकर लावून दिलेला होता। परत इकडे पीठ मळायला घेतलेलं होतं आणि आता भाजीला मला फोडणी घालायची होती, म्हणून फोडणीकरिता अपेक्षा कांदे टोमॅटो वगैरे सगळं मला चिरून देत होती। कारण कारल्याच्या भाजीसोबत मला दाल तडका बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी तिने मला जे काही चॉपिंग वगैरे करून द्यायचं होतं। तर जरा आता रिकामी होती म्हणून ती म्हणत होती की मम्मी मी चॉपिंग करून देते तुला। तर तिने सगळी भाज्यांची कटिंग वगैरे करून दिली। त्यानंतर भाजीला फोडणी वगैरे घातली, डाळला तडका वगैरे देऊन दिला मी। आणि कारल्याच्या भाजीसोबत असं फोडणीचं वरण दाल तडका छान वाटतो। साधं वरण म्हणजे फिक्कं वरण वगैरे चांगलं वाटत नाही। आणि इथे कारल्याच्या भाजीमध्ये मी थोडी साखर घातलेली आहे, कारण मला साखर घातलेली आणि शेंगदाण्याचा कूट घातलेली भाजी आवडते, तर मी तशीच करत असते। तर तुम्हाला कारल्याची भाजी कशी आवडते किंवा तुम्ही कशी करता ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला। तर चला आता जेवणं वगैरे झाली होती आमची सगळ्यांची, त्यानंतर मग भांडे वगैरे घासायला घेतले, कारण रात्री जेवणानंतर सगळे भांडे वगैरे झाले की बरं वाटतं, सिंक वगैरे सगळा रिकामा होऊन जातो। कारण खरकटी भांडी अशी रात्रीची वगैरे पडून राहिली की थोडीशी चिडचिड वाटते बघून। ते सगळे स्वच्छ होऊन ओटा वगैरे सगळा स्वच्छ झाला, सिंक वगैरे की बरं वाटतं। आणि सकाळी देखील उठल्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये काम करायला येतो तर अगदी बघून ते फ्रेश वाटतं आणि काम करायची देखील इच्छा होत असते। ते नाहीतर तसा तो सगळा भांड्याचा पसारा राहिला की अगदी चिडचिड व्हायला होतं। म्हणून रात्रीच सगळे भांडे वगैरे घासून ठेवले की अगदी रात्री झोपण्यापूर्वी घर आणि किचन एकदम छान नीटनेटकं वाटतं आणि सकाळी देखील एकदम बघून फ्रेश वाटतं। तर चला आता भांडी वगैरे घासून झाली, त्यानंतर सगळा ओटा पुसून घेतला, सिंक वगैरे सगळं छान कोरडं पुसून घेतलं मी। आणि किचनलाही एक झाडू वगैरे लावून दिला, कारण थोडाफार कचरा होतच असतो किचनमध्ये स्वयंपाक वगैरे केल्यानंतर। तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा। चॅनलवरती जर कोणी नवीन असेल आणि आपला व्लॉग पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नेहमी तुम्हाला व्लॉग जेव्हाही पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन येईल। तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।